नमस्कार मंडळी, तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत करते. तर मंडळी, आमच्या ग्रामपंचायतीने म्हणजे कळसुली ग्रामपंचायतने प्रत्येक वाडीत जे कचरा कुंडी टाकलेले आहेत बघा, 3-1 फुटाचे कचरा कुंडी आहेत. म्हणजे आपले पाईप असतात ना, ह्याचे आपल्या पूल वगैरे बनवताना म्हणजे ब्रिज वगैरे बनवताना जे पाईप टाकतो तसे पाईप आहेत, पण ते 3 फुटाचे आहेत. ते कचरा कुंडीमध्ये टाकलेले आहेत प्रत्येक वाडीवर नेऊन. तर त्या कचरा कुंडीक आज कलर देऊचा, म्हणजे सिमेंट कलर मारतले आणि त्याच्यानंतर लिखाण करूचा ग्रामपंचायत कळसुली वगैरे आणि असा काहीतरी हा कचरा कुंडी लिवायचा. तर ता करूसाठी मी जात आहे. सकाळीच गेले, कणकोलीत गेले, सिमेंट कलर घेऊन येलाय आणि आत्ता बघलात तर वाजलेत किती माहिती आहे, 11:45 झालेत. सकाळी लवकर गेले, आंघोळ वगैरे आता येऊन केलंय आणि आता बाहेर पडलंय ते कचरा कुंडी आहेत त्यांना कलर देऊ. मग त्याच्यासाठी सिमेंट कलर ती बॅग आणलाय, ती बघा दाखवते तुमका. ती पूर्ण म्हणजे 1-1 किलो घेतली असते तर महाग पडली असती. तर त्याच दरात माका 25 किलोची बॅग मिळाली. तर ती पूर्णच बॅग घेऊन येईल. उरलेलो कलर काहीतरी वापरूक मिळत. तर म्हणजे आज जातले आणि फक्त त्या कचरा कुंडीत कलर मारतले आणि त्याच्यानंतर ते सुकले काय त्याच्यानंतर मी लिखाण करतले वर. तर चला, कसो काय कलर आणि खै खै टाकलेले ते तुमका दाखवते. आणि सिमेंट कलर म्हटलं तर तो असो पिठासारखं, म्हणजे भाकरीचा जा पीठ असता तसं तो तयार करूचो लागता आणि त्याच्यानंतर मारूचं लागतं, त्याच्यावर पाणी वगैरे मारूचं लागतं. तर चला, कलर मारते तो तुमका दाखवते. आधी कलरची बॅग फोडते आणि तो थोडो कलर दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घेते, म्हणजे पूर्ण बॅग नेऊ नको, लागात तेवढंच मी घेऊन जातले म्हणजे. तर हे बघा, कवितांना प्लॅस्टिकची पिशवी दिले ना, पत्र काही ठेवलं आहे, पत्र म्हणजे बॅग फोडूक. सायकल बघा कशी वर तांगडा करून ठेवला ना, म्हणजे चाक काढून ठेवला ना इथं दुर्गेशने. म्हणायला लागलो पंक्चर वगैरे काढू काय. आता उन्हाळा येलो म्हणजे पावसाळा गेलो, आता शाळेत सायकल नेऊ गया. तर ही बघा, ही बॅग 25 किलोची सिमेंट कलरची. आता मी ह्या पिशवीत थोडं काढतंय आणि ह्याच्यातनं घेऊन जाते, म्हणजे थोडं नेऊ बरा पडत. पिवळ्या कलरची शेड आहे. तर हा लॉक हा ना बघा, असं लॉक असतं, म्हणजे दोरो असतो कापायचो दोन्ही साईडचो असं येलो आणि ओढायचो, म्हणजे आता पिशवी पूर्ण वापराक चांगली मिळतली आपल्याक. चला कापूया. तर मंडळी हो बघा, कलर घेतलाय साधारणतः 5-1 किलो हा, 10-1 किलो तरी ठेवलं एवढं कलर घेतलाय. आणि त्याच्यानंतर आणि ही अशीच घेतलं पाण्यासाठी. कलर बनवताना काही जर नाही मिळाला पाणी तर सिमेंट कलरला पाणी लागतं आणि हे असाच बकेट घेतलं आहे. तर चला आता जातो आहे. पहिल्यांदा खय जाऊया, पहिल्यांदा मी जातलं आहे भोगनाथ मंदिरात, कारण भोगनाथ मंदिराकडे पण एक कचराकुंडी टाकल्याने आणि वरती रवळनाथ मंदिराकडे पण माका वाटतं टाकल्याने, का विठ्ठल रखुमाई मंदिराकडे टाकल्याने माहिती नाही, पण ते 2 कचराकुंडी आहेत असं म्हटल्याने. तर पहिल्यांदा ग्रामदेवतेचा दर्शन घेते आणि त्याच्यानंतर कामाक सुरुवात करते म्हणजे. तर चला आता भेटाया डायरेक्ट भोगनाथ मंदिराकडे. धन्यवाद. आता पहिल्यांदा जाऊन ग्रामदेवतेचा दर्शन घेऊया, भोगनाथ मंदिरात जाऊन श्रीदेव भोगनाथाचा दर्शन घेऊया, गिरबादेवीचं दर्शन घेऊया आणि नंतर कामाक सुरुवात करूया मंडळी. बऱ्याच व्हिडिओत माझ्या भोगनाथ मंदिराचा तुम्ही भोगनाथ देवाचं दर्शन घेतलात. तर मंडळी पहिल्यांदा ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया. हे बघा, तुमका भोगनाथ देवाचं दर्शन देत आहे. प्रत्येक टायमाक मी तुमका सांगत असतंय की जैसर तुम्ही असाच खंय असाच थैसूनच भोगनाथ देवाचं दर्शन करा, म्हणजे सगळे तुमचे मनोकामना असत ते सगळे पूर्ण होतील. आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्यानंतर किंवा ग्रामदेवतेचं सकाळी नाव घेतल्यानंतर सगळे इच्छा असतात ती पूर्ण होतले. तर सगळ्यांनी दर्शन घ्यावा आपल्या भोगनाथ देवाचं. त्याच्यानंतर तुम्ही दर्शन घ्यावा दिरबादेवीचा. हे बघा, पूजा वगैरे झालेली आहे सगळ्यांनी दर्शन घ्यावं. तर मंडळी तुम्ही दर्शन घेतलं अशात मी पण दर्शन घेत आहे आणि आता कामाक सुरुवात करते मंडळी. खयचा पण काम करूच्या आधी आपल्या देवाच्या पाया पडायचा आणि कामाक सुरुवात करायचा, म्हणजे सगळं काम व्यवस्थित पार पडतात. तर मंडळी
येऊन पोचलंय आणि ती साफ केली जरा कचरा कोंडी. ती बघा ती 4 व्हीलर लागली आहे त्याच्या बाजू का ती बघा दाखवतोय. तर तो सिमेंट कलर तयार करून घेतोय पहिल्यांदा. हे बघा भाकरीच्या पिठासारख्या सगळा तयार करून घ्यायचा लागता. पाणी बॉटल हा मंदिराकडे आमचे पाणी आहे सर, पण ऐसरच केलं आहे तयार. तर ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचा आणि असं तयार करून घ्यायचो. तर मंडळी ह्या ब्रश आरबीचा ब्रश हा, हे बघा मस्त आहे की ब्रश नवीन हा. आणि ह्यो येलो कलर तयार केला आहे मी. तर चला तुमका आता कचरा कोंडी दाखवतोय. ही बघा ही जी 4 व्हीलर लागली आहे कोणची काय माहिती नाही, सायटिकच MH07 म्हणजे सिंधुदुर्ग पासिंग आहे. तर ही कचरा कोंडी आहे माका वाटता 3-1 फुटाची आहे, लांब तर गोलाई भरपूर आहे. तर हेका पहिलं सिमेंट कलर मारतला आणि त्याच्यानंतर लिखाण करतलं या साईडीन ग्रामपंचायत कौन्सिली वगैरे. तर चला कामाक सुरुवात करूया. त्याच्यात थोडं पाणी घातलं आहे मी आणि जरा पातळ केलं आहे, कारण काय सिमेंट कलर ही ऊन हा बाहेर भरपूर. त्याच्यानंतर आणि बाजू गाडी लावलेली आहे कोणची बघा, त्याच्यानंतर ती पण काळजी घेऊ काही. आपली गाडी तशी दुसऱ्याची, गाडीवर कलर वगैरे उडता नाही याची काळजी घेऊ काही. माका वाटतं ही गाडी म्हापशेकर गुरुजींच्या टॉनी म्हापशेकर जे आमच्या भोगनाथ शाळेत मुख्याध्यापक असत. तर हे बघा एक कोट मारून झालो हा, हे आता सुकलो काय ह्याच्यावर डबल एकदा फिरवतेलं आहे म्हणजे फिनिशिंगला चांगलं दिसतं. आणि ते तर मंडळी तुमका सांगतोय श्री विठ्ठला देवी मंदिर ह्या असा आहे मंदिर. ही मूर्ती विठ्ठला देवीची आणि ही आमची श्रीदेव रवळनाथ मंदिर असा. तर हे का आता सिंगल कोट मारलं आहे मी, तो सुकतलो तोपर्यंत आमच्यावरती इकडे ह्या साईड एक बघलास तर बौद्धवाडी आहे, त्या बौद्धवाडीत पण एक कचराकुंडी अशी ठेवलेली आहे. तोपर्यंत ती का कलर मारून येतं आहे तोपर्यंत हो कलर सुकतलो. पाणी थोडासा कमी झाला तर घेऊन येते बॉटलमधनं. तुमचा प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली आणि ती बघा पाटी जर बघलास ती बारीक जी पिंपासारखी दिसतात ती कचराकुंडी आहे. त्याका आता पिवळं कलर मारला आणि आता जाते पोस्टाकडे. आईली झाली मका वाटतं आज 4 ते 5च झालेत मारून, कारण ऊन होता आणि काही कचराकुंडी कशा आहेत असे पलटी वगैरे केलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या काय दम नाही ते उचलून परत सरळ करूचे. तर आता पोस्टाकडे ग्रामपंचायतीकडे, त्याच्यानंतर प्राथमिक म्हणजे उपप्राथमिक केंद्र आमचं कळसुलीत थैसर हा दत्त मंदिरकडे या त्यांना आता मारून पूर्ण करते. आणि त्याच्यानंतर उद्या हर्डीकडे वगैरे जातले ते मारून माका वाटतं कदाचित परवापासून लिखाणाचा जा काम आहे लेटरिंगचा काम आहे तर आम्ही करेन. तर चला आता जाऊया ग्रामपंचायतीकडे. हे बघा असो कलर हे घेतलं आहे, गाडी कशी हे बकेट वगैरे लावलं आहे बघा. चला तर मंडळी आता मी येऊन पोचलो आहे दिंडवण्यात विठ्ठल रखुमाई मंदिर असा या. आणि या मंदिराच्या बरोबर त्या साईडीक माका वाटतं कचराकुंडी टाकलेली आहे, ती रंगूची आहे आता माका. तर चला रंगूया ती, कारण माका ह्याच्यानंतर आता हर्डीकडे जायचा आणि उंबरण्यात पण एक असा विठ्ठल रखुमाई मंदिर दिंडवणेवाडीतला आणि त्याच्या बाजूक ती तडे कुंडी ठेवलेली आहे कचरा कुंडी. तर ह्याच्या निमसान तरी तुमका ही मंदिरा बघू गावली. तर मंडळी ही बघा हाय कचरा कुंडी आहे, म्हणजे यांनी लिहिल्याने या कचरा कुंडी म्हणून. तर हे असा मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर दिंडवणेवाडीतला. तर त्याच्याबरोबर बाजूकच ही कचरा कुंडी टाकल्याने आहे बघा. आजूबाजूचं वातावरण किती बघा मस्त, आजूबाजू सगळी घरात आणि समोर बघा माड वगैरे किती मस्त दिसत. तेच ही कचराकुंडी ठेवलेली आहे मंदिराच्या बरोबर बाजूक. पण माका काय मारूक मिळायची नाही का साईडने रेती वगैरे या, जेवढी मारूक मिळत तेवढी मारतलं आहे. तर मंडळी खूप धमाक झाला ऊन बाहेर आणि आता मी येलो आहे आमच्या गिरोबा मंदिराकडे. माझ्या मागे आता गिरोबा मंदिर आहे बघा. आणि येत्या माकोटा दत्त जयंतीक आयली जत्रा असतली पुढच्या डिसेंबरमध्ये. तर हैसरची कचराकुंडी आहे ती दाखवते तुमका, आडवी आहे ती काय सरळ करूक जमना माका एकट्याक, तसेच
तसंच आडवं कलरच धरलं आहे, गोल गोल फिरवलं आहे आणि ते का कलर केलं आहे मंडळी. तर दाखवते तुमका. आणि आता बरोबर 12:30 वाजले आहेत, भूक लागली आहे आणि आता हायसून जावचा हायस्कूलमध्ये ते कचराकुंडी आहे तिका कलर करतलं आणि त्याच्यानंतर घरात जातलं. तर चला, नाहीतर काय करतलं आहे आत्ता डायरेक्ट घरात जातलं आहे कारण भूक लागली आहे म्हणून. आणि दुपारनंतर येऊन हायस्कूलमधली कचराकुंडी रंगवतले कारण वाचतले भरपूर. अजून एका डबल कोट मारूचा. ती बघा मंडळी समोर तुमका दिसता, ही बघा ही अशी आडवी करून ठेवली नाही. ती काय माका काय जमत नाही. एका एक एक कोट मारलंय आणि दुसरं कोट मारूचा आहे का सरळ करूक जमत नाही. तर हाय आजूबाजूक पण कोण नाही. हे बघा इकडे सगळी घरा असं धडे त्यासाठी, पण आजूबाजूक कोण दिसत नाही. जर कोण दिसलं असतं ते का बोलावलं असतंय आणि ये बाबा सरळ करूया. आणि तर मंडळी आत्ता मी येऊन पोचलो आहे आमच्या कळसुली हायस्कूलकडे. तर हे बघा गेट काही वर्षापूर्वी हे गेट मी आणि आमचे रणजित सर, दळवी सर ह्यांनी रंगवलेलो हे बघा हे पूर्ण गेट. तर म्हणजे आता समोरच असं कळसुली हायस्कूलच्या ह्या बघा ह्या नवीन बांधकाम चालू आहे हायस्कूलचा. आणि हैसर पण लांब अशी इमारत होती. तर ही एक इमारत आहे, ह्या साईडीक एक इमारत आहे, ही एक इमारत. तर हे बघा ही कचराकुंडी आहे. एक हात मारले मी, एक कोट कलरचं दिलाय. अजून दुसरं देऊचं सुकत नाही कारण उन्हात नाही, सावलीत आहे ही कचराकुंडी. म्हणजे हाय दुपारी वगैरे येऊन मी काम करू शकते. आज ना शुक्रवार आपण सकाळीच खेळ होते, तर त्याच्यामुळे आहे खेळ आज घेतले नाही. आज आणि उद्या खेळत, त्याच्यामुळे आज मुलं नाहीत कोण, घरात गेली सगळी. दुर्गेश बोललेलो दुपारी आम्ही घरात जातलो. तर हे आमचं हायस्कूल. तर म्हणजे चला दुसरं कोट बघूया सुकता कधी दा आणि दुसरं कोट माका मारूक मिळता का नाही. पण मारूनच घरात जातले कारण परत परत येऊक माझ्याकडे वेळ नाही मंडळी. तर मंडळी आता उप आरोग्य केंद्राकडल्या कुंडी रंगवलं, लेटरिंग वगैरे झाला आणि आता जातो उमरण्यात हर्डीकडे एक कचराकुंडी आहे आणि त्याच्यानंतर पुनर्वसन म्हणजे मुरकारांचं दुकान आहे त्याच्याकडे कचराकुंडी आहे ती रंगवूच्या म्हणजे कलर मारलेलो लेटरिंग करूचा. आणि ह्यो एरिया बघा किती मस्त वाटता. पुनर्वसन आहे या कळसुली गावातला. आणि खालच्या साईडकडे तलाव हा डॅम हा आमच्या कळसुलीचा आणि ते पण बोटिंग वगैरे केली जाता. तर बघा वेडीवाकडी वळणं सगळी. आणि वरती गेल्यानंतर तुमचा दाखवतं आहे त्या साईडीक जर बघलात डाव्या साईड उजव्या साईडीक तर मस्त दिसतं पुनर्वसन एरिया. रात्रीचं बघला असतं त्याच्यापेक्षा भारी वाटतात कारण लाईट वगैरे लागतात, खूप सुंदर वाटतं बघू. आता चढाव आम्ही वरती येलो. ह्या बाजू दिसत नाही तसं आता झाडा झाली सगळे. म्हणजे ह्यासाठी जास्त दिसत नाही कारण झाडा वगैरे झाली. पण पुनर्वसन आणि बघा मंडळी वळण बघा कसला आणि खराब झालो रोड कसं. पहिली गेअर टाकल्याशिवाय वर जाऊ नको. आपला वळणाचा बघा मरण्यातल्या पुनर्वसनातला वळण आहे. आता येऊन पोचलो आम्ही. हे बघा वैभव किराणा अँड जनरल स्टोअर म्हणजे ह्या मुरकरांचा दुकान उमरण्यातला. दुर्गेश आराम करता आहे. आणि हे बघा हा कचराकुंडी आहे. त्या दिवशी हा एक कलर मारून गेलेला आहे सिमेंट कलर आणि आता ह्याच्यावर लिखाण करूचा. तर चला दाखवते तुमका कसा लिखाण करता होता. आणि ह्यो पुनर्वसन एरिया. आणि हैसर हे बघा श्रीदेव महापुरुष देवस्थान हुंबरणे म्हणजे हे सप्तो वगैरे केलो जाता. 8 एप्रिलला सप्तो असता काटा लिहिले नाही यावर तुमका असून दिसता नाही. ह्यो सगळो एरिया पुनर्वसन ह्यासाठी सगळा माळ होतो, पहिलो डोंगर होतो आणि खालती त्यांची घरा होती ती तलाव गेली आणि ह्यासाठी त्यांना घर बांधूक जागा दिल्यानी आणि रोड वगैरे ह्या सगळा नवीन केल्यानंतर हे बघा इथून चढाव पूर्ण चढाव आहे वर ताकद येतात आणि त्यासाठी पण चढावा मध्ये सकला. हे वरती रोड गेलो तो शाळावरती उंबरनेवाडी. तर चला लिखाणाक सुरुवात करूया. तर म्हणजे हे बघा असं खडू लावून घेतो दोऱ्याक म्हणजे माप बीप घेऊक बरा पडता म्हणजे रेषा मित्रावाक नको.
तर या साईडीक कर आणि आमचं शूटिंग करता ओम परब भुवनादडीतलं ओम नाही ओम 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 श्रीकृष्ण परब नाही रे. होय. आणि आमच्या मत्ती गेलो होतो आज. तर म्हणजे असा माप घेतला ना की लिव वगैरे बरा पडता म्हणजे. तर ह्यो बघा ओम मामाकडे येलो आज. त्याचा उमरण्यात मामाचा घर कोणाकडे रे? चव्हाण चंद्रशेखर चंद्रशेखर चव्हाण आहे मामा त्यांच्याकडे येलो आहे आज. रविवार सुट्टी आहे ना रे. होय. सुट्टी आहे मामाकडे येतं होय. नाही ना. बघ ना थोडी शाळेत हा आमच्या. तर तो आज येलो आणि हाय आमका मदत केला शूटिंग करू. तर लिवा घेतो तुका नाही हा पेन आहे ना. लिवायचा रे काय ते. सप्पो तू कधी आहे 8 एप्रिलला आता ना झाला पुढल्या वर्षी. पुढच्या वर्षी. अरे खडे जाऊन इलो हरडेकडे जाऊन इलो तडे खाली वर हरडेकडे तडे मठाकडे हा शाळा आणत होय. वर हरडेकडे जाऊन पुरा केलो. धोंडे लागतात रे. उमरने पण लिवाया उमरने पण लिवाया. तुझं मामा लागता तू कोण आता गेले ते त्यात हे घेऊन गेले ते गाडीवाले लालवाल्याची ह्या घेऊन गेले स्कूटी. हो हा होय. सक्को मामा सक्को नाही चुलत. ताच विचारतो. तर मंडळी या बघा असा लिहिलेला 15वा वित्त आयोग ग्रामपंचायत कौसली सन 2024-25 कचराकुंडी पद्धतीत जर कोणची कामं करूची असतील ग्रामपंचायतीची असतील किंवा कोणत्या घराची असतील काय लिहूच असला तर मी जो खाली माझा नंबर देत आहे त्या नंबरवर कॉल करा म्हणजे तुमका नक्कीच कमीत कमी रेटमध्ये तुमका लिहून देईन म्हणजे. तर आता ऊन पण भरपूर झाला. दिंडवण्यातला किंवा विठ्ठल रखुमाई मंदिरकडे कुंडिया गिरोबा मंदिरकडे आणि दत्त मंदिरकडे हे संध्याकाळी करतलं कारण एक कार्यक्रम हा वाडीत त्याच्यासाठी जाऊ काय आता 12 वाजत दिले. ब्रश वगैरे बघा कडक झाली धुवून घेत आहे. तर म्हणजे हे व्हिडिओ मी हेच थांबवतो आहे. तुमका जर हे व्हिडिओ आवडलं तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू इसरा नको मंडळी. ओम हसता मनातल्या मनात. तर मंडळी चला पुन्हा भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या गंगारामचा तुमका सगळ्यांका राम राम मंडळी. धन्यवाद.